दरम्यान नाराज असण्याचं कारण नाही असं मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। यादीमध्ये नाव होतं का वगळलं ते माहीत नाही असं मुनगंटीवार म्हणाले। मंत्रिपदी वळणी न लागल्याबाबत मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरींची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। सुधीर मुनगंटीवार भाजपचे मोठे नेते आणि त्याचबरोबर ते 2014 मध्ये सरकार स्थापन झालं होतं भाजपचं, त्यावेळेलाही राज्यामध्ये मंत्री होते। त्यानंतर 2022 ला जेव्हा महायुतीचं सरकार आलं, शिंदे सरकार अस्तित्वात आलं, त्यावेळेला सुद्धा ते मंत्री होते। पण 2024 ला लोकसभा निवडणुकीमध्ये ते उतरलेले होते, त्यावेळेला त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवून ते जिंकलेले आहेत, पण त्यांना मंत्रिपदामध्ये स्थान दिलेलं नाहीये। याच्यावरून आता त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे। तर आपलं नाव या यादीमध्ये होतं, पण आपलं नाव का कापण्यात आलं ते माहीत नाही असं मुनगंटीवार म्हणतायत। कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे प्रेमापोटी वाटलं असेल, पण मला वाटतं की माझं एवढंच म्हणणं आहे, आता शेवटी कोण काय विचार करतो मला माहित नाही, मी आनंदी आहे। तुम्ही म्हणालात यादीत नाव होतं तरी देखील वगळण्यात आलं, काय कारण असू शकतं आणि कोणी नाव कापलं असावं? नाही, आता मी त्यांना भेटीन तेव्हा विचार। आता बावनकुळे साहेबांची माझी भेट पुन्हा नाही झाली, आता पुन्हा एकदा त्यांनाही मंत्री जागे आहे, तर आता त्यांचं सर्व काम थोडंसं कमी जाग्यावर भेटी गाठी अभिनंदन मी त्यांना विचारेन काय मुख्यमंत्री महोदय काय जबाबदारी देणार हे तर मला माहित नाही। तुम्ही नाराज? सिंगल सवाल नाराज मंत्रीपद सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहे, राज्याचे माजी अध्यक्ष आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत। सुधीर भाऊंनी संपूर्ण आयुष्य पक्षाकरता दिलं आहे आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी खूप संघटनेमध्ये काम केलं आहे, पण सध्या त्या ठिकाणी अजून काही मोठी जबाबदारी किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी येत असेल, शेवटी केंद्रीय नेतृत्वाने जो काही पक्ष म्हणून निर्णय केला असेल तो उत्तम कार्याकरता केला असतो। शेवटी पक्ष हा प्रत्येक व्यक्तीचा योग्य निर्णय करतो। तर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आलेली होती, त्याचबरोबर बावनकुळेंची प्रतिक्रिया आलेली आहे। तर वेगळी जबाबदारी त्यांच्यावर द्यायची असेल त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला असेल असं बावनकुळे म्हणतात। त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी पडणार ते बघावं लागेल। मात्र सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा होती, त्याच्यावर आपण नाराज नसल्याचं ते म्हणाले, पण त्यांनी गडकरींची भेट घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।